ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मराठवाड्यात वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्रावरून मनोज जरांगे पाटलांचा संशय। हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी प्रत्येक जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं। यानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं आहे। मात्र ते मला बघायचे आहे, त्यामुळे मी प्रमाणपत्र मिळालेल्या सर्वांना अंतर्वालीत यावं असं आवाहन करतो। ते जर शिंदे समितीने शोधलेल्या नोंदीनुसार असेल तर मी बरोबर करणार आणि हैदराबाद गॅझेटच्या आधारे दिलं असतील तर मी पुढे काय करायचं हे सांगणार आहे। एकूणच काय तर मराठवाड्यात वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्रावरून आता संशय व्यक्त केला जात आहे। पाहूयात या संदर्भात मनोज जरांगे पाटील काय सांगतात ते। बरोबर करणार कोणचं दिलं असतं मी तोंडाने सांगितलं ना। शिंदे समितीच्या नोंदी सापडलेल्या दिल्यात का गॅझेटेडच्या माध्यमातून दिले, शिंदे समितीच्या माध्यमातून दिलेलं जरी असलं तरी मी उद्या समजून घेऊन परवाच्याला व्यवस्थित बरोबर करणार आणि गॅझेटच्या प्रमाणे जरी दिले असले तरीही परवाच्याला मी बरोबर करणार। मी समाजाला बरोबर सांगतो काय सांगायचं ती आणि त्या पद्धतीने काम परवापासून पुन्हा सुरू होणार। मुंबईच्या आंदोलनात जात असताना या अगोदर आंदोलकाला गाड्याने जावं लागत होतं, आता रेल्वे मध्ये आले नव्यानं आज उद्घाटन देखील झालंय। दिल्ली जायला सोपं झालं ना, पण राहणार आहे का तिने जायची मधूनच पुन्हा असंच नुसतं उद्घाटन, तिसरं उद्घाटन दिसतंय। एकदा आज तिकट झालं, एकदा बिडात झालं, आता आणखी कुर्सी होत आहे। याचे कायम सुरू करा म्हणा ती एकदा असं टप्प्याटप्प्याला काय आहे ते नाही का एखाद्या माणसाला ढोस दिल्यासारखं उलशिक थोड्या टायमाने थोड्या टाइम एकदा दान का होणार रेल्वेचा ह्याकडेच त्या कडीला परळी ते मुंबई दिल्ली बरं झालं, पण जवळ आली आपल्याला दिल्ली जायला सोपं होईल।